नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा CET मार्च 2026 या अनुषंगाने आपण सुपर 30 प्रश्नावली पाहत आहोत. रॅपिड रिव्हिजन पार्ट 2 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आधुनिक काळात शिक्षणासाठी संगणक साक्षरता, ज्याला आपण कॉम्प्युटर लिटरसी असे म्हणतो, ते का आवश्यक आहे? तर करेक्ट उत्तर आहे माहितीचा अफाट साठा वापरण्यासाठी आणि प्रभावी अध्यापन करण्यासाठी, म्हणजे शिकवणे चांगले करण्यासाठी आपल्याला संगणक साक्षरतेची गरज आहे. प्रश्न दुसरा, विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न, जर अभ्यासक्रमाबाहेरचा असेल तर आपण आपली प्रतिक्रिया काय द्यावी, असा हा प्रश्न. प्रश्नाचे कौतुक करून वेळेनुसार त्याबद्दल आपण त्याला माहिती द्यावी, त्याचं उत्तर पुरवावं. पुढचा प्रश्न, शिक्षकाने आपल्या चुका कबूल करणे योग्य आहे का? तर हो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना वाढते, जी की एक चांगले नागरिक बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, एका प्रगत समाजातील शाळेबद्दल कोणता घटक योग्य ठरेल? तर समाज आणि संस्कृतीचे संवर्धन करणारी केंद्र ही शाळा असते. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर, ज्याला आपण रिपोर्ट कार्ड असं म्हणतो, पालकांच्या स्वाक्षरीची गरज का असते? तर पालकांना मुलांची प्रगती समजावून आपल्याला सांगता येते आणि सर्व घटक आपल्याला त्यांना दाखवता येतात. यासाठी त्यांची स्वाक्षरी घेणे, समक्ष स्वाक्षरी घेणे गरजेचं असतं. पुढचा प्रश्न, शिक्षणाची सर्वात महत्त्वाची पायरी कोणती आहे? तर प्राथमिक शिक्षण. याशिवाय आपल्याला पुढचे जे टप्पे आहेत ते म्हणजेच माध्यमिक, उच्च माध्यमिक असेल किंवा व्यावसायिक शिक्षण, हे आपल्याला नंतरचे टप्पे पाहायला मिळतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. विद्यार्थ्यांमध्ये वेळेचे महत्त्व, म्हणजे टाईम पंक्च्युअलिटी आपण ज्याला म्हणत असतो, आपल्याला कसं रुजवता येईल? तर स्वतः आपल्याला सर्व वेळा पाळाव्या लागतील. शाळेत येण्याची वेळ, शाळेतून जाण्याची वेळ, या वेळा पाळल्यानंतर विद्यार्थी आपोआप अनुकरण करतील. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कोणत्या गुणाचे कौतुक करावे? तर विद्यार्थ्यांमध्ये असणारा प्रामाणिकपणा, विद्यार्थ्याची मेहनत आणि त्यांची सहकार्य भावना, या सर्व बाबींचा शिक्षकांनी जेव्हा जेव्हा दिसेल त्यावेळेस कौतुक करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा मिळते आणि ते अधिक चांगले काम करू लागतात. पुढचा प्रश्न, वर्गात सतत गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्याबद्दल आपली ॲक्शन काय असेल? आपण काय करावे? तर त्याला जबाबदारीचे काम जसं की मॉनिटर करणे किंवा इतर जबाबदाऱ्या सोपवणे, आणि यामुळे तो कामात गुंतवून राहील आणि इतर तो उद्योग करतो ते करणार नाही. ऑप्शन बी करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, ग्रहपाठ, ज्याला आपण होमवर्क असे म्हणत असतो, ते देण्याचे प्रमुख कारण काय आहे? तर आपण जो शिकवलेला घटक असतो, अध्यापन केलेला घटक, याचा विषयाचा सराव व्हावा, म्हणजेच सरावातून त्याला ते दृढ होतं, यासाठी आपण त्याला ग्रहपाठ देत असतो. पुढचा प्रश्न, क्रियासंशोधन, ज्याला आपण ॲक्शन रिसर्च असं म्हणतो, तर कोणाद्वारे केले जाते? तर हे शिक्षकाद्वारे केले जाते. ज्यावेळेस आपण प्रकल्प देत असतो, यामधला हा घटक होय. मूल्यमापन, ज्याला आपण इव्हॅल्युएशन असं म्हणत असतो, हे केल्यामुळे काय समजते? तर मूल्यमापन केल्यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती तसेच त्याच्या असलेल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण ज्याला रिमेडियल टीचिंग म्हणतो, या सर्वांचा आढावा आपल्याला मूल्यमापनामधून म्हणजेच इव्हॅल्युएशनमधून घेता येतो. पुढचा प्रश्न, प्रभावी शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण काय आहे? तर त्याचे विषयावरचे असणारे प्रभुत्व, ज्याला आपण विषय ज्ञान असं म्हणतो, आणि संवाद कौशल्य. तर शिक्षकाला कोणाकोणासोबत कौशल्याने संवाद साधावा लागतो. एक तर विद्यार्थ्यासोबत, दुसरं सहकार्यासोबत, तिसरं समाजातील व्यक्तीसोबत, म्हणजे समाजासोबत. तर त्याचं संवाद कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे. ऑप्शन बी करेक्ट उत्तर. विद्यार्थी शिक्षकाचा आदर का करतात? तर आदर करण्याचं कारण काय? तर शिक्षक चारित्र्यसंपन्न असावा, म्हणजे शिक्षकाचे चारित्र्य आणि शिक्षकाचे विषय ज्ञान या बाबीचे अनुकरण करून, याला पाहून विद्यार्थी शिक्षकाचा आदर करत असतात. इतर बाबी आपलं उत्तर नाही. ऑप्शन सी करेक्ट उत्तर. शालेय गणित विषयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर यामुळे सर्व विद्यार्थी समान दिसतात. गरीब, श्रीमंत किंवा विविध रंगी असणारा जो भेद आहे, तो भेद मिटल्याला आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. मुलींना शिक्षणाची समान संधी द्यावी असे म्हटले आहे. कशामुळे देण्याची गरज आहे? तर कारण मुलगा मुलगी एक समान आहे. समानता या घटकामुळे मुलींना मुलासारखीच समान संधी शिक्षणाची द्यावी. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. इतर बाबी गौण आहेत. खडूफळा मोहिमेत सर्वात महत्त्वाचा घटक काय घडलेला आहे? तर आपल्याला माहिती आहे, खडूफळा जी मोहीम होती, ज्याला आपण ऑपरेशन ब्लॅकबोर्ड असं म्हणतो, शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे काम यांनी केलेले. शैक्षणिक सुविधा वाढवणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट होते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. आपल्याला ज्या जिल्हा परिषदेच्या सध्या बिल्डिंग, षटकोनी आकाराच्या बिल्डिंग पाहायला मिळतात, त्या ह्याच मोहिमेमुळे पाहायला मिळतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात शिक्षक नसतील तर मुख्याध्यापक म्हणून आपली भूमिका काय असावी? तर आपण जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या देखरेखीखाली स्वयं अभ्यास करण्यास सांगावे, ज्याला आपण सुपरवाइज स्टडी असं म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? चांगल्या प्रकारे आपण शिस्त कशी राखू शकतो, असा हा प्रश्न. अध्यापन
आपलं मनोरंजन करणं गरजेचं आहे, जे करून विद्यार्थ्यांना ते शिकण्यासाठी लर्न करण्यासाठी चांगलं वाटेल आणि अर्थपूर्ण जर बनवलं तर नक्कीच विद्यार्थी पूर्णपणे लक्ष देतील, लक्ष केंद्रित करतील. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. शिक्षकांनी फळ्यावर म्हणजे ब्लॅकबोर्डवर लिहिताना कोणती काळजी घ्यावी, ज्याला आपण फलक लेखनाचे नियम असं म्हणतो. यामध्ये अक्षर आपलं स्पष्ट असणं गरजेचं आहे, अक्षर मोठे काढणं गरजेचं आहे, कारण सर्वात शेवटचा जो विद्यार्थी भागावर बसलेला आहे त्यालाही अक्षर स्पष्टपणे दिसणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं अक्षर वाचनीय असणं गरजेचं आहे, वळणदार असण्यापेक्षा ते वाचनीय अक्षर असणं गरजेचं आहे. शेवटच्या विद्यार्थ्यालाही पूर्ण वाचता आले पाहिजे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. अध्ययन ज्याला आपण लर्निंग म्हणजे शिकणे असं म्हणत असतो, तर याचा नेमका अर्थ काय आहे, तर अनुभवातून वर्तनात होणारा जो कायमस्वरूपी बदल आहे त्याला आपण अध्ययन झाले असं म्हणत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. जर एखादा विद्यार्थी वर्गात झोपत असेल तर आपली ॲक्शन काय असेल, आपण काय करावे, त्याला उठून पाणी पिण्यास सांगाल आणि झोप येण्याचे कारण विचाराल. यानुसार आपल्याला कृती करावी लागेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरण ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP असं म्हणत असतो, याचा मुख्य भर कशावर आहे, तर 2020 साली आपलं प्रयोजित केलेलं जे शैक्षणिक धोरण आहे, ज्यानुसार आपलं BEd PG नंतर 1 वर्षाचं होणार आहे, तर त्याचा मुख्य भर कशावर आहे असा हा प्रश्न. तर कौशल्य विकास आणि संकल्पनात्मक समज यावर हे भर देतं, तर याला आपण स्किल डेव्हलपमेंट असं म्हणतो. स्किल डेव्हलपमेंटवरती आपल्या NEPचा मुख्य भर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या चुकाकडे शिक्षकांनी कसे पाहावे, तर चुका म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेचा एक प्रमुख भाग आहे. चुका जर केल्या तरच विद्यार्थी शिकत राहील, तो चुकतच नाही याचा अर्थ तो चुकीच्या मार्गाने चालला आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. वर्गात प्रश्न विचारण्याचे प्रमुख प्रयोजन काय असते, आपण कशामुळे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत असतो, तर विद्यार्थ्यांना घाबरवणे आपलं मुळीच लक्ष नसतं, वेळ घालवणे हे सुद्धा लक्ष नाही आहे, स्वतःचे ज्ञान मिरवणे हे सुद्धा नाही. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर. विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांची समज आहे ती समज जी आपल्याला यावरून त्याचा स्तर कळतो ती तपासणे हा प्रश्न विचारण्याचा मुख्य उद्देश असतो. पुढचा प्रश्न, प्रभावी शिक्षक होण्यासाठी खालीलपैकी काय बाबी आवश्यक आहेत, तर विषयाचे ज्ञान आपण जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे आणि सादरीकरण कौशल्य या 2 घटक वाढवल्यानंतर आपल्याला यशस्वी शिक्षक होण्यास, प्रभावी शिक्षक होण्यास आवश्यक असलेल्या ह्या बाबी पाहायला मिळतात. सेकंड लास्ट प्रश्न, शाळेत सहशालेय उपक्रम ज्याला आपण कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असं म्हणत असतो, जसं की गॅदरिंग असेल किंवा इतर बाबी असतील, सहली असतील, ह्या घडवणे का गरजेचं आहे असा हा प्रश्न. तर मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा, त्यांचे जे लपलेले सुप्त गुण आहेत ते प्रकट करण्याचं हे एक माध्यम आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. शेवटचा प्रश्न, शालेय वेळापत्रक जे अत्यंत महत्त्वाचे आपल्या शालेय जीवनात पाहायला मिळते, त्याला आपण टाईमटेबल असं म्हणतो, हे कशामुळे गरजेचे असते, तर कामाचे नियोजन, कामाचे वाटप आणि वेळेचा सदुपयोग, म्हणजे एकही आपण मिनिट इकडे तिकडे वाया न घालवणे हे आपल्याला फक्त शक्य होत असते एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे शालेय वेळापत्रक ज्याला आपण टाईम टेबल असं म्हणतो, आणि टाईम मॅनेजमेंट करून आपल्याला टाईम टेबल साधता येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपली सुपर 30 MCQज इथं संपतात. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.